नमस्कार मित्रांनो, प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे। आता तो शासन निर्णय काय त्यात आपण थोडक्यात बघणार आहोत। वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 31 मार्च 2023 यास अनुसरून संदर्भ क्रमांक 2 अन्वये दिनांक 1/11/2005 रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य आहे अशा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान तसंच रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान हे लागू करण्यात आले आहे। त्यानुसार सदर कुटुंब निवृत्ती वेतन धारकास व रुग्णता निवृत्ती वेतन धारकास महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन रुग्णता निवृत्ती वेतन हे लागू असणार आहे। तसंच 100% अनुदानित शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान हे लागू करण्यात आले आहे। राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सदर निर्णय योग्यता फेरफारासह लागू असणार आहे। मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबत सूचना सुद्धा शासन निर्णयान्वये वित्त विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत। या सूचनेस आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य असणारा कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसंच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 25 मार्च 2025 रोजी हा निर्गमित करण्यात आला। वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 3 येथील परिपत्रकामध्ये उक्त लाभ हा अनुज्ञेय करण्याबाबतची जी सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आलेली आहे। त्या कार्यपद्धतीद्वारे आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे। या अनुषंगाने वित्त विभागाकडून देण्यात येणारे आदेश व सुधारणा या लागू असणार आहेत। सदरील शासन निर्णय हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या www.maharashtra.government.in या वेबसाईटवरून तो डाउनलोड करू शकता। सदरील शासन निर्णय हा महाराष्ट्र राज्य शासन। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।